बंटी जोशी ऑन द फायर. आपण बंटी मैदानाच्या बाहेर अतिशय शांत स्वभावाकडे मैदानात मात्र अतिशय रुद्ररूप धारण करतोय. अल्पेश गोलंदाजी मार काढा. बंटी 2 षटकार दाखवतो बॅक टू बॅक. अल्पेश राईट अप तिकडे मार काढा. चेंडू पुन्हा एकदा चेंडू लॉंगच्या मधनं 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. दशरथ पाटील असं तर नक्कीच काहीतरी शेरशाही झाली असती इथे. मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या 18. अप्रतिम फलंदाजी बंटीच्या बॅटमधून. बंटी मात्र इथे मात्र जबरदस्त फलंदाजी करताना स्फोटक फलंदाजी करतोय. कारण पॉवर प्लेचा 1 षटक आहे, त्यामुळे पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे आपली गणेश जोशी याला विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बनायचंय. अल्पेश गोलंदाजी मार चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देतोय. स्वीटली टायमिंग. 6 धावा. गुड शॉट. सिलिमिडॉकचा जो खेळाडू तो हालचाल करतोय, त्यामुळे फलंदाजाचं लक्ष विचलित होऊ शकतोय. त्यामुळे आपण लक्ष द्यायचं जरा. सिलिमिडॉकचा खेळाडू आहे तरी हालायचा नाही. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या धावपाल करते बघतो आपण 28. ज्या ऍक्शन मध्ये आज त्याच ऍक्शन मध्ये राहायचं. पेच गोलंदाजी मारू काढा. अप्रतिम 4 घेतोय मात्र जबरदस्त फलंदाजी बंटी जोशी ऑन द फायर. स्वीप करतो चेंडूला. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. बंटीने जी फलंदाजी दाखवली खरं वाखाणण्याजोगी फलंदाजी. 32 धावा. फ्लाइंग स्टार्ट. यापेक्षा अजून चांगला स्टार्ट काय होणार आहे. सध्या आपण बघतोय 32. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जबरदस्त 6 चेंडूंची फलंदाजी केली. म्हणजे 6 चेंडू आपण बंटीने खेळले आणि बंटीने पहिले 4 षटकार चौकार सुद्धा. आता बघा निखिल शेळके येतो स्ट्राईकला. धावा करतोय षटकामध्ये. उद्या जगदी आपण पहिले तर दशरथ पाटील म्हणजे प्रेक्षकांना उद्या खूप मजा येणार आहे. जबरदस्त चटपटी समालोचक. दशरथ पाटील ज्यावेळेस समालोचन करतात, खेळाडूंचं पण मनोरंजन करतात, प्रेक्षकांचं आयोजकांचं पण मनोरंजन करतात. त्यासाठी प्रेक्षकांनी उद्या इथं यायला विसरायचं नाहीये. उद्या मेगा फायनलचा सामना असणार आहे. जबरदस्त उद्या आपल्याला संघर्ष खेळताना दिसणार आहे. पहिला सामना असणार उद्या म्हात्रेपाडा विपक्ष
मानेर असा सामना 8:30 वाजता दोन्ही संघांनी तर यायचंय. 8:30 ला आम्ही 8:35 पर्यंत सामना सुरू करू. श्याम गोलंदाजी मार्फत बॅकमध्ये स्कोर काढतो. चेंडू डीप पॉइंटच्या डोक्यावर घेऊन करतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा मार्ग डोका पाहिजे. चेंडू सीमा पार. 4 धावा विषय. तर शेवटचा पहिल्यापैकी शेवटचा सामना जुनोंबोली प्लेस गौरीपाडा दोन्ही संघाच्या संघाने यायचे नाणेफेकीसाठी. श्याम रिटर्न राऊंड तिकडे मारतो. चेंडू पुण्याला बॅकफुट जातोय. चेंडूला आता मात्र चेंडू हवेत यावेळेला फलंदाज मात्र इथं बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय निखिल शेळकेच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आपण बघतो विवेक जोशी. निखिल मात्र एक चौका दाखवतो आणि नंतर दुसरा चांगला प्रकार खेळतो. यावेळी आपण डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये पण डीप कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक होता सर्कल मैदान निखिल बॅकअप आलेला आहे. श्याम गोलंदाजी मार्फत अप्रतिम फटका. स्वीटली डायमी लॉंगच्या डोक्या मारणं खूप लांब जाऊन चेंडू विसावतोय. 6 शॉट. बंटी मला वाटतं आज घरूनच सेट होऊन आलेला दिसतोय. ज्याप्रमाणे फलंदाजी करतो हातोडातोड फलंदाजी बघा म्हणजे आपल्याला 38 धावा नव्हती घडोय. संघाची धावा 42 झाल्या पण 38 धावा मात्र बंटीच्या आहेत. श्याम तो फलंदाजी बंटी मात्र खूप वेळानंतर बंटीच्याकडून निधाव चेंडू जातोय. बंटीने मात्र खूप चांगली फलंदाजी केली इथं. मात्र आतापर्यंत माहिती 5 षटकाला 2 चौका अप्रतिम फलंदाजी करतोय. म्हणजे स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुठतोय का. नारायणच्या आपण म्हणजे अमरच्या झालेल्या आहेत. दुसरा ठरतो खेळाडू पाहिजे. चेंडू पुण्याचा बॅकवर जाऊन स्कोअर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळी आपण पाहिजे तर बंटी सारख्या खेळाडूला शाम करतोय. श्याम संघ आपण पाहिजे तर 42 बघायला मिळत. चेंडू पुण्याचा लो फुटा चेंडू होता. फायदा उचलत नाहीये. निर्धाव जिंकली समाप्ती होते. जी तारीफ केली त्यानंतर मात्र बंटी मात्र चांगली फलंदाजी करत नाहीये. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या आपण बघतो धावफल करते 42. एक गडी बाद 42. चला जुन्नर सकाळी संघाने यायचा. आपण गौरीपाडा सकाळी संघाने आलेले आहेत. तुषार पाटील एक जबरदस्त क्रिकेटर. नकुल पाशा साहेबांना विनंती करतो. आपण तिसऱ्या 6व्या सामन्याची नाणेफेक करायची. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. तुषार पाटील जबरदस्त संघनायक आहे. जबरदस्त क्रिकेटर आहे. 4 षटकांचा सामना 1 षटक पॉवर प्ले राहणार आहे. बंटी आणि विवेक जोशी कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कारण आज आपण बंटीच्या बॅट नेऊन खूप चांगली फलंदाजी आली. 3 चेंडू निर्धाव लागले बंटीला. वेचा वेग खूप आहे त्यामुळे आपण पडदा सुद्धा पूर्णपणे झुकला जातोय. चला मंडप डेकोरेशन वाले जरा यायचंय समालोचक कक्षामध्ये. प्रेक्षकांसाठी आपण म्हटले तर 3 स्टँड सुद्धा स्वयंसेवकांनी जातो. बॅनर सरळ काढायचा आहे. बॅनर आपण बघायचा सरळ करायचा. ज्या बॅनरला डायरेक्ट हिट लागले तर आपण पारितोषिक सुद्धा आहे 1000 रुपयाचं.
बलिराम जुमारे सभेकडून आपण 1000 रुपयाचा पारितोषिक गोलंदाजी सज्ज होता पुन्हा गोलंदाज किसन गोलंदाजी सज्ज होतोय खोनीगाव एंड कडून स्ट्रायकर फलंदाज विवेक जोशी विवेक कशा प्रकारे फलंदाजी करतोय आता मात्र चेंडू पुण्याला पूल करतो चेंडूला चेंडू यावेळेला हवे ते जेल सुट्ट मात्र लांबाचा खेळी जेलला मात्र कन्वर्ट करत नाहीये एकने धावसंख्या वाढते धावसंख्या होते धावफलकावरती 43 एक गडी बाद 43 बाजूला फलंदाज निखिल ज्याने फक्त आपल्या संघाने 4 धावांचे एकंदरीत बंटी मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय 30 धावांना तिकडे पुन्हा किसन फलंदाजी मार्क किसन गोलंदाजी मार्गावर ऑफ साइडला क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षण आपण बघितलं बॅकवर्ड पॉइंटला एक कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण बघितलं क्षेत्ररक्षण एक तैनात आहे पुण्याला क्षेत्ररक्षण बदल केला जातोय ऑफ साइडला क्षेत्ररक्षण आपण थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट डीप पॉइंट एक क्षेत्ररक्षण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण पाहतोय फाईन लेग सर्कलच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण मिड विकेटला क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे साइडला आपण लॉंग ऑफ सुद्धा आहे एक एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण केलेले आहे किसन गोलंदाजी मार्फत चेंडू कुठल्याच पडवणार चेंडू टेकअप होतोय पंचांकडे पाहिलं त्यामुळे पंचमध्ये कोणत्या खून करत आहे अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते पहिल्या षटकात आपण 32 धावा आल्या त्यानंतर श्यामने 10 धावले मात्र किसन चांगली गोलंदाजी करतोय मात्र बंटी आपण 4 चेंडू डॉट खातोय मात्र ज्या बंटीने थैमान माजवलं होतं माहिती तो बंटी मात्र आता शांत झालाय किसन गोलंदाजी मार्फत राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय खोनीगाव एंड कडून चेंडू पुन्हा पूल करता करतोय चेंडू मात्र बॅक संपर्कात व्यवस्थित येत नाही जो परत चेंडू बॅक पॉइंटला फीड होतोय एक धाव एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते 44 असं काय आपण बघतो 44 बरं का बघितलं तर पहिल्या षटकात 32 धावा त्यानंतर दुसऱ्या षटकात आपण 10 धावा म्हणजे तब्बल 42 धावा तर या षटकात अजूनपर्यंत आपण बघितलं तर धावा फक्त 2च येत आहेत खूप चांगली गोलंदाजी करतो किसन चला तिसरे पंच जायचं आहे 147 रुपयाचा आपण कुपन फाडू शकता आणि आपण ज्युपिटर बाईक जिंकू शकता आणि जर ज्या प्रेक्षकाला ज्युपिटर बाईक मिळेल त्याला चॉईस नंबर सुद्धा मिळणार आहे 47 म्हणजे दादा नंबर बघा आरसीबी पेठ संघाचे खेळाडू आपणही चिठ्ठी फाडू शकता आणि भाग्य विजेता आपण पण ठरू शकता बाद आपण पण पावती फाडू शकता 147 रुपये 3 रुपयाचा आपण डिस्काउंट आहे तुम्हाला 147 रुपये घेणार आहे 150 रुपये द्यायचे 3 रुपये परत किसन गोलंदाजी मार्फत सायकल आपण विवेक मात्र गोलंदाज मात्र फॉर्ममध्ये पडतो मी समाप्ती कदाचित शूज स्केट करतायत तर आपण म्हणलं की स्पाईक नसतात त्यामुळे शूज नेहमी घसरताना आपल्याला दिसत धावसंख्या आपल्याकडे स्थगित आहे धावसंख्या आपण धावफल करते पाहतोय 44 कारण का पहिल्या षटकात 32 धावा तर धावा येत नाहीत कुठेतरी हा संघ मात्र आता अडचणी सापडतो कारण धावा येत नाही या संघाकडून फलंदाजाकडून 2 चेंडू पुण्याला टेकअप होतोय पंच 9 ची खूण करतायत खूप चांगला डिसिजन आपल्याला बघायला मिळतोय हाईट पंच पडल्यानंतर चेंडू हाईट घेतो आणि पंच मात्र इथं 9 ची खूण करतायत फीड फक्त 50चा 9 आहे फीड म्हणजे एक आपण पाहिजे तर लकी ड्रॉ असतो खेळाडूसाठी त्यावर फक्त रनआउट होऊ शकतो पंचाचा निर्णय अंतिम राहणार आहे चला टेंगर संघ लोक क्षेत्ररक्षण लावून घेते तो संख्या 45 आपण पाहतो किसन अप्रतिम गोलंदाजी करतोय कमबॅक करून दिलंय किसननी मात्र या षटकामध्ये पहिले षटक 32 धावा 2 षटकात 42 धावा होत्या पण आता मात्र धावा फक्त 3च येतो आतापर्यंत
चेंडू यावेळेला हवेत पाहिजे, झेल होतो का? फलंदाज बाद होतो मात्र विवेक बॅक टू मोबाईल. सोहेल आणि बंटी जोडी पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करते. बंटीने बघितलं तर खूप चांगली फलंदाजी केली, पण त्यानंतर मात्र बंटीच्या बॅट मधून धावा येत नाहीये. बंटी कुठेतरी शांत झालाय. तिसरं षटक प्रगती करतात. 2 षटकात 42 धावा आलेल्या. पंचांतर अभिनेते असं फास्ट खेळायचा आपण सामना. भूषण ठाकूर रबींद्र तो व्यासपीठावर स्थानमानाचं जबरदस्त क्रिकेटर पडले गावचे. चेंडू कीपरला मात्र चेंडू फीड करता येत नाही. चेंडू फीड होतो, धाव मात्र जमी येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी केली किसन या षटकामध्ये. तब्बल धावा दिल्यात, 3 धावा दिल्यात. त्यामध्ये आपण एक वाईट सुद्धा फेकला होता, एक नो सुद्धा चेंडू फेकला होता. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या आपले 3 षटकाच्या समाप्तीनंतर हर्षित पेठ संघाची 45 सामना बरोबर सुद्धा सुपर ओव्हरचा वापर केला जाणार आहे. अंतिम षटक पाहायचं कोण घेऊन येते. कोणतरी सज्ज होते अवेश. अंतिम षटक पाहिजे का? सोहेल आणि बंटी कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अंतिम षटकात पहिल्या 2 षटकात बघितलं तर आपण बघितलं 42 धावा आले होते, पण त्यानंतर 3च धावा आल्या तिसऱ्या षटकात. ते अंतिम षटकात अवेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सोहेलने पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय त्यामध्ये. चला जरा लवकर पंचांना विनंती असणारे पंच जर आपण ताकीद द्या खेळून. आम्ही वारंवार सूचना करतो इथून. आपण भीष्माच्या भूमिकेसारखे उभे राहू नका मैदानात. जरा थोडस आपण खेळूना ताकीद द्या. सुनील ठोंबरे लक्ष द्या. सोमनाथ ठोंबरे आणि सुनील ठोंबरे. चेंडू पुण्याला विरकावून देतो ऑन साईडला. चेंडू सीमेच्या बाहेर जाऊन विसावतोय. 6 धावा. थोडं लॉंगर आणि मिडविकेटच्या मधनं चेंडूला विरकावून देतोय. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या बनले धावफलकावरती 51 धावा. आरसीबी पेठ संघासाठी जोरदार होते. 51 धावा फुटल्यात. चेंडू द्यायचा लगेच. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू मिळणार आहे. पहिला चेंडू आपण फेस केला होता सोहेल आणि पहिल्या चेंडू ती षटकार मारतोय. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्याने 51. अंतिम षटक प्रगती पथावर आहे. अवेश गोलंदाजी मारपार तिकडे मारा करतो मलंग एंड कडून. चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते.
अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. अवेशच्या माध्यमातून परत षटकार काय तर कमबॅक करतोय. अवेश गोलंदाजी मार्गावर जाऊन तिकडे मारा करतोय. असं वाटेल डावखुरा गोलंदाजी करतोय. चेंडू पुन्हा एकदा फुल करता प्रयत्न करतोय. यावेळी चेंडू हवे ते मिस टाइम शॉट आहे. फलंदाज बाद होतो इथे मात्र सोहेल. फलंदाज होते यावेळी आपण तर सलमान येतोय नवीन फलंदाज. बंटी सलामीचा फलंदाज माझ्या कशाप्रकारे फलंदाजी करतोय. अवेश जुनी आपण 3 छोटे बाकी आहेत. सायकल फलंदाज बंटी खूप वेळानंतर आता मात्र सायकल येतो. अच्छा कशाप्रकारे फलंदाजी करतोय बंटी. दोस्टेकला सलमान. चला टेमगर संघ जरा सहकार्य करायचं आहे. नाना स्पोर्ट्स टेमगर. अवेश साईडची फलंद इथं मात्र चेंडू सीमा मारतोय. 95 ची खूण करतायत. 5 धावा ऐकून मिळणार आहेत. थँक्यू थँक्यू थँक्यू. नोंद आइए. असं आपला डिसिजन आपण घ्यायचंय. साईडला जाऊन घ्यायचं. खेळाडूंच्या जवळ नकोय. तर तुमचा डिसिजन येईल त्याची आपण वाट पाहतोय. धावल करतो धावा त्या 56. आमचे तिसरे पंच सुद्धा जात आहेत. चित्रकांत जरा लवकर जायचं. काय पंच नो आम्हाला फोन करायचे. यस नो चेंडू आहे. एकूण 5 धावा मिळणार आहेत. बंटी खेळतोय आपण पाहिजे तर. चेंडू पुण्याला कट करतो. चेंडूला चांगलं क्षेत्रक्षेप मारण्यात रिझर्व्ह मध्ये 21 धावा मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावपाल करते. 57. ती आपण पाहिजे तर वैयक्तिक 43 धावांवरती खेळतो. गोलंदाजी मार्कवर सायकल फलंदाज सलमान. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. चेंडू एक्स्ट्रा कावार मध्ये चेंडूला घेऊन करतोय. 2 क्षेत्राच्या गॅपा 2 चेंडू पर्यंत फीड होतोय. बंबलचा खेळ चेंडूला फीड करतोय. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. तिसरी धावांचा प्रयत्न केला होता पण मात्र सलमान पुणे नकार देतो. 2 ने धावसंख्यावरती धावसंख्या धावफल करते. 59. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू. अवेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला मला सलमान. अवेश ते सलमान तिकडे मारा करतो. चेंडू लाईन बघायला लागणार. लाईन चुकीचे ऑप्शन सोडून जाणार. चेंडू पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 60. 3 गडी बाद 60 ची धावसंख्या बरोबर.
उमेश गोंदाची मार्कवर एकदम ओरतीकडे मार्ग तो स्ट्राईकला फलंदाज सलमान चौथ्याकडे अंतिम चेंडू चेंडू पुण्याचा लोफडा चेंडू मात्र बॅटर समोर पंच वाईट चिकून करतायत धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या ते धाव फलकावरती 61 टीम चेंडू अजून बाकी सामना चालू होतो नाना स्पोर्ट्स टेमघर पक्ष RCC पेठ सामना आपण पाहतोय उमेश सलमान लॉक करता चेंडू लॉंगच्या मधनं 6 धावा गुड शॉट थँक्यू षटकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या ते बघितलं तर 67-68 धावांचं लक्ष्य सलमानने मात्र पाहिजे तर अंतिम चेंडू ती षटकारा मारलाय आणि धावसंख्येला वेगाने वाढवलं मात्र इथं 68 धावांचं लक्ष्य आपण बघितलं तर कशा प्रकारे सामना करतो तो माझे टेमघर संघ की RCC संघ त्यांना रोखतो या 17 साठी आपले साथी समालोचक योगेश माडवी सिद्धी करवले ना बस बांधलाय का पुढं मोबाईल मध्ये चला RCC पेठ संघ आपण विलंब करू नका लगेच शतक्ष लाभायचं कारण आज बेल पार वाया गेला त्यामुळे आपल्या भेट दिसतील आपण विलंब करू नका नाणेफेकी याकडे जिंकली टेमघर संघाने मैदानावरती आणि RCC पेठ संघाने प्रथमपर्यंत असे करताना 67 धावा ठोकल्यात बट्टी जोशी ज्याने जबरदस्त 43 धावेची मॅरेथॉन इनिंग दाखवली मैदानावरती चला RCC पेठ संघ विलंब लावू नका आपण शतक्ष लाभायचा पुढचा सामना जुनी डोंबिवली बनाम गौरीपाडा या दोन मराठी संघामध्ये तर चला RCC पेठ संघ आपण शतक्षला 5 वेळा 68 धावेतील आव्हान उभं केलं येणाऱ्या सामन्यामध्ये सामना वेगळा ठरतो मैदानामध्ये आपण पाहतो दोन मराठी संघामध्ये तर या ठिकाणी वरील सामन्याकडे आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात त्यांना देखील आणि त्याचं देखील मनापासून स्वागत सामना बिग पार्ट असणाऱ्या RCC पेठ बनाम टेमघर एका बाजूला RCC पेठ संघ म्हटलं तर रायगड मधला अतिशय मजबूत संघ आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील नामवंत संघ टेमघर संघ मैदानावरती 68 धावेचं आव्हान सलामी जोडी मैदानावरती अल्पेश आणि किरण पहिला चेंडू लाभ करतोय टीट पाडतात जशाच तसे उत्तर हिट का जबाब पत्तरचा पहिला चेंडूवरती दमदार षटकार आपण पाहतोय किसन आणि फलंदाज अल्पेशच्या बॅट मध्ये षटकार पालवितात दमदार सुरुवात दाखवली कारण मागच्या मॅचचा विचार केला तर अल्पेश जणात तब्बल 32 धावा खर्च केल्या होत्या म्हणजे तो वाचवा काढेल की काय मैदानामध्ये
कारण ज्या प्रकारे बंटी जोशीनं 32 धावा एकवटला पहिला पावर सर्कल मध्ये मात्र ठिकाणी त्याच पद्धतीनं उत्तर दिलाय पहिल्या चेंडूवरती षटकार. ठिकाणी प्रयत्न मारण्याचा प्रयत्न बॅककट फलंदाज बाद अल्पेस गॉन. अल्पेस चेंडू षटकाराला सुरुवात केली होती मात्र दुसऱ्या चेंडूवरती त्याला अस्तित्व टिकावतो रणय्या फलंदाज अरबाज शेख रफ्तार के सौदागर या म्हटलं जातात. इकडे पेट एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातात रफ्तार के सौदागर अरबाज शेख ज्यांना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका केल्यानंतर कमबॅक दाखवला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये अरबाज शेख चेंडू खाले अजून एक धक्का फलंदाज यश बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक दोन झटके लागतात. या ठिकाणी बघतो फलंदाज बाद झालाय. फलंदाज यश बॅक टू द पवेलियन. जबरदस्त सामना आपण पाहतो मात्र जबरदस्त कमबॅक दाखवला या ठिकाणी अरबाज शेख नगर पहिला चेंडूवरती षटकार आला होता त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन मोठे झटकार. पुन्हा एकदा नेता चेंडू नवीन फलंदाज मैदानावरती श्याम आपण पाहतोय. स्ट्रायकरवरती फलंदाज श्याम आपण पाहतोय नवीन फलंदाज. या षटकामध्ये आतापर्यंत साधा बालक मात्र या बीसपर्यंत पुन्हा एकदा टापेश लागतं. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेखेच्या बाहेर. मध्ये चौकामध्ये दाखल कबड्डी धावा लागते त्या 10 धावा 2 बाद 10 धावा प्रत्येक षटकामध्ये 17ची सरासरी गाठीची मात्र यावेळेस विसामिक शॉक अजून एक धक्का. पडलेगावचे सन्माननीय दिलीप पाटील रमेश पाटील आणि तुकाराम मात्र या सर्वांना विद्यार्थी का आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानपन्न बाब आपलं स्वागत आहे. आपण मंचावरती या आणि स्थानपन्न बाब पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि आपण पाहतोय आरसीसी पेठ संघाचा अरबाज शेख याने मात्र या स्टेमगर संघाला 3 धक्के दिल्यात. 10 धावेवरती 3 फलंदाज बाद झाल्यात. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतो स्वर्गीय निलेशदादा ठोंबरे स्मृती चषक 2017 आयोजन आई गावदेवी क्रिकेट संघ कोणी बालाजी 11 क्रिकेट संघ कोणी आयोजित भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेच्या आयोजक आमचे मुकुंददादा ठोंबरे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आज या मैदानावरती पाहायला मिळतात. आरसीसी पेठ संघ दम भरतो मैदानावरती त्याने तब्बल 67 धावा ठोकल्या होत्या आणि 68 धावेचं चोख प्रत्युत्तर देताना टेमगर संघ बॅकफुटवरती पाहायला मिळतात. हिंदुत्वाच्या आम्ही बादशाह तलवार आमची राणी दादागिरी तर करतोच आम्ही बाकी सर्व शिवरायांची मेहरबानी
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा त्रिवार माण्याचा मुद्रा. पानची बाटल्या आणि 2 जावताना परंतु सचिन नवीन आणि नवीन आणि पहिली षटकामध्ये नाही मारणार. 58 धावेची अद्यापी गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. चला या ठिकाणी 50 सामना सुरू करा. अशी पेट संघ आपण विलंब लावता मैदानामधील सामना सुरू होतो. आपण पाहतो बिग पार्ट याच्यानंतरचा सामना जुनी डोंबिवली बनाम गौरीपाडा असा बिग पार्ट असेल. त्याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल पडले बनाम सामना गोलोबी या 2 मराठी संघामध्ये पाहायला भेटेल. सामना सुरू होतो. गोलंदाज तयार गोरख भास्कर लाभदायक शानदार स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग, चेंडू स्क्वेअर लेग चढवक्यावर सीमा पार. मात्र पहिल्या चेंडूमध्ये गोलंदाजचं स्वागत केले गोरख भास्करचं स्वागत केलं. पहिल्या चेंडूवरती वेलकम 6 आणि धाबा होतं ताबडतोबती 16. 68 धाबेची आव्हान असताना 16 धाबा झाल्यात. म्हणजे अद्याप आपण पाहतोय 52 धाबेची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, ऑन साईडला क्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. बिग बॅट सामना रंगतोय मैदानावरती. मात्र याच्यानंतरचा सामना अतिशय मोठा. दुपट्टाचा चेंडू पिटकावून देतो. स्टेट ऑन दी लॉंग ऑन, फक्त सिंगल, एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीनं कुठल्या प्रकारची धाव नाही आज या ठिकाणी. मात्र डॉट चेंडू निर्धाव चेंडूची संख्या धपडक होती. धाबा आपण पाहतोय अद्याप पाहिले तर 16 धाबा झाल्यात. बॅटचा पैसा बघतो मिस्टामिक स्लोग चेंडू हवेमध्ये. आता स्पेअरलेग रिजन मध्ये चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत 2 धाबा लागतात. 2 धाबेच्या मदतीने धाबा होतात 18. समीकरण 50 धाबेची अद्याप गरज. समजा बिग पार्टी नंतर मैदानामध्ये संघर्ष एका बाजूला आपण पाहतोय. या ठिकाणी टेमगल संघाला संघर्ष करावा लागेल कारण इथे नित्य त्यांचा खडतर प्रवास सुरू झाला. आणि इथं 50 धाबेची गरज आहे येणाऱ्या चेंडूमध्ये. येणारे 13 चेंडू आणि 50 धाबा म्हणजे म्हटलं तर आपण पाहतो. या ठिकाणी खडतर प्रवास या टेमगल संघाचा सुरू झाला मैदानामध्ये. टेमगल संघाला 50 धाबेची गरज आहे. षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. आणि दापडगावची धाबा केवळ 18. समीकरण 12 चेंडू 50 धाबेची गरज. चला या ठिकाणी विलंब लावणं का आणि असिंध पेठ सुद्धा आपण विलंब लावणं का. पंडित जोशीने तब्बल 43 धावेची जबरदस्त खेळ दाखवली आणि असिंध पेठ संघाला प्रथम करताना 67 धावा ठोकल्या आणि 68 धावेचा लपवण असताना मैदानामध्ये आपण बघतोय खरा परफॉर्मन्स दाखवले टेमगल संघाला. टेमगल संघ मात्र दबावाखाली पाहायला मिळतोय कारण पहिल्यापासून त्यानं दबाव घेतला. पहिल्या षटकामध्ये 8 सेकंड 3 षटके दिल्या आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. तिथनं हा संघ बॅकफुटवरती ढकलला गेला आणि या दुसऱ्या षटकामध्ये केवळ गोरख भास्करनं 8 धावा खर्च केल्यात. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाजच्या वरती गोलंदाज आपण पाहतोय जिशांत शेख. गोलंदाज जिशांत शेख आपण पाहतो गोलंदाजच्या वरती. जिशांत शेख गोलंदाजच्या वरती 12 चेंडू 50 धावेची गरज आहे. आता मात्र मोठ्या पटक्यांची गरज असणाऱ्या पहिला पुलेंचा चेंडू स्टेटान दिलांगण
एवढेच चांगलं क्षेत्रक्षण. आता कुठल्या प्रकारची धाव येत नाहीये. समीकरण 11 चेंडू 50 धावेची गरज. एका बाजूला पण बघा आरसीसी पेट संघ मजबूत स्थितीला, आता दुसऱ्या बाजूला प्रयत्न करावा लागेल तो सामना जिंकण्यासाठी. आणि प्रयत्नांती यश प्राप्ती आपल्याला प्रयत्न दाखवावे लागतील. आता तो चेंडू पुन्हा एकदा पिटका देतो. चेंडू स्ट्रेट ऑन दी डीप मिड विकेट. तोपर्यंत फक्त सिंगल आणि एका धाबेच्या मदतीने आपण पाहतात धाबात आल्या. 19 गरज होती अद्याप 49 धाबेची. येणारे चेंडू 10 आणि समीकरण 49 धाबेची गरज. प्रत्येक चेंडू मागे संघर्ष करावा लागेल. प्रत्येक चेंडू आता मात्र मोठे फटके दाखवावे लागतील. प्रत्येक चेंडू मागे मोठ्या फटक्यांची आवश्यकता, कारण चौका षटकांची पूर्णपणे आतिषबाजी करावी लागेल. 67 धाबा केल्या होत्या आणि 68 धाबेचा चोख प्रत्युत्तर देताना कमजोर सुरुवात केली. त्यामुळे टीमगत संघ थोडासा बॅकवर्ड वरती ढकलत होता. याचा बेस पडकत पण एकदा मोठा फटका चेंडूला ढकलून देतात. रगाडीचे मध्ये सिंगल डबल ना काम चलना नहीं है. बिना हवा से क्या फुल खेलेंगे जब तक बारिश ना हो. और इक्का दुक्का से टीम का मुकाबला जीतेगी जब तक चौके चौके रहो. डबल कबड्डी धाबा 20. यावेळेस मात्र चेंडूला पिटकावून देतो. मिड विकेट मध्ये आउटफील्ड पास बऱ्याच उशिरण मोठा फटका 4 धाबा. त्या 24 धाबा धाबळकापती लागतात. 34 धावेची अद्याप गरज मैदानावरती. 44 धावेची अद्याप गरज आहे मैदानावरती. येणाऱ्या चेंडू मैदान शेवटचा चेंडू आपण पाहतो. समीकरण 7 चेंडू 44 धाबा. 7 चेंडू मध्ये 7 षटकार जरी मारले तरी सामना जिंकणं इतकं कठीण होईल या मैदानावरती. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू मोठा प्रहार मात्र विश्रामी सोक. अजून एक फलंदाज बाद. औपचारिक मैदानावरती यू आर वॉचिंग वन साइड मॅच. सामना आरसीसी पेट संघाच्या बाजूला. एक षटक बाकी आहे. धाव फलकाची धावा आपण म्हणजे तर 24 धावा आहेत. जिंकण्यासाठी आपण तर टिमगर संघाला धावा हव्या होत्या. 68 धावांची गरज होती. तर धाव फलकाच्या प्रत्येक 24 धावा म्हणजे अजून आपण म्हणजे 44 धावांची गरज आहे. सामना म्हणजे एकतर्फी होतोय. आरसीसी पेट संघ खूप चांगला संघ आहे. कारण आपण तर अरबाज सारखा एक जबरदस्त गोलंदाज मात्र जिशान सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. अरबाजच्या षटकात 10 धावा दिल्या तर गोरखच्या षटकात 8 धावा आल्या. जिशान चेंडू लॉक चेंडू लॉमन नावाच्या अंपातनं 6 धावा. गुड शॉट. आता मात्र जय आणि पराजय मधला अंतर कमी करतोय हा फलंदाज. क्या बात है, क्या बात है. दे रही पर तंदुरुस्त आहे षटकारांनी. नरेश गोलंदाजी मार्फत सायकल फलंदाज डावकर फलंदाज आपण आता श्याम. जय आणि पराजय मधला अंतर कमी करतोय आता मात्र. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न केला होता. अजूनही आपण 4 चेंडू फक्त टाकायचे. आज आपण पाहिजे की भिवंडीतले आपण 3 संघ या स्पर्धेत खेळायला पाहिजे. चेंडू पुन्हा लॉक करतो. चेंडूला चेंडू सीमेच्या बाजूला विसावतोय. कारण का फक्त औपचारिकता पूर्ण करतो आणि श्याम देखील सराव करतोय. बहुसंख्य धाव फलकात आपण पाहतोय 36 धावा. अजून आपण 3 चेंडू बाकी आहेत. नरेश चेंडू मात्र मिसाईल शॉट आहे. चेंडू हवे ते माझा झेल होतो का.
RCC पेठ संघाला माहिती का आपण सामना जिंकलाय, फक्त औपचारिकता पूर्ण करायची. निखिल तर मात्र हाताची घडी घालून उभा आहे. निखिलला माहिती फक्त चेंडू होणार नाहीये. निखिल जबरदस्त क्रिकेटर आहे. मात्र सलामीला आला तर पण मात्र चांगला परफॉर्मन्स केला नाही निखिलने. बंटेने खूप चांगली फलंदाजी दाखवली. दोन्ही संघ जर आपला निर्णय काढायचा आम्हाला लवकर. यस झुंडोपली संघाने तुषार निर्णय काढायचा. फील्ड थँक्यू. दोन्ही संघ चला आपल्याला फलंदाजीला उतरायचं यायचे आमच्या समालोचक विषय बाजूला. हा चेंडू परत जाऊन षटकाने प्रयत्न करतो. चेंडू खाली जातोय. षटक संपतोय. अक्षराने विजय संपादन करतो. म्हणजे RCC पेठ संघ पहिला विजय संपादन करतोय. हे सामन्याचा मानकड नो डाऊट. भट्टी 43 धावांची स्फोटक खेळ गेली. भट्टी यायचे. सत्यान ठोंबरे यांना विनंती करतो आपण बंटीला गणतिमाचा पुरस्कार द्यायचा. बंटी लवकर थोडस कार्य करायचं. बंटी बंटी जरा कमी वेगाने धावा, एवढ्या वेगाने धावू नका. बंटी यायचं. वेल प्लेट बंटी. बंटी आमचे खूप चांगले मित्र आहेत. वेल प्लेट बंटी. RCC पेठ संघाने पहिला सामना जिंकलाय. आपण बंटी जोशी तुमचं पारितोषिक राहिले. सॉरी बंटी. बंटी पारितोषिक घेऊन जात आपण. सॉरी बंटी. बंटी यायचे. बंटी बंटी. पडलेगावचे धनेश पाटील मंचावर यायचं. तसंच दिलीप पाटील यांनी विनंती करतो आपण मंचावर यायचं. RCC पेठ संघ आपण जास्ती लांब जाऊ नका. बंटी आपण जरा जास्ती लांब जाऊ नका. बंटी जरा 1 मिनिट इकडे यायचं. RCC पेठ संघ जरा आम्हाला 2 पंच द्यायचे. सोहेल जरा सहकार्य करायचं. 1 मॅच, फक्त 1 मॅच. वेद जोशी जरा सहकार्य करायचं थोडं. होरीपाडा संघ आपण रवी जबरदस्त फायटर क्रिकेटर. विवेक जोशी जरा यायचं. विवेक लवकर. विवेक 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 जोशी जरा लवकर यायचंय.